लाडकी बहीण ही योजनानंतर आता जी आहे लाडका भाऊ योजना राबविण्यात आली आहे आणि याचे अर्ज देखील सुरू झाले आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की या योजनेत अर्ज करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे। चला तर मग पाहूया या व्हिडिओमध्ये कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते सर्व मी डॉक्युमेंट तुम्हाला सांगणार आहे। या व्हिडिओला कंप्लीट वॉच करा आणि जो सगळ्यात शेवटचा जो डॉक्युमेंट आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे आणि तो डॉक्युमेंट जर नसेल तुमच्याजवळ तर तुम्ही या अर्ज भरू शकत नाही, लाडका भाऊ ही योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनोद, तुम्ही पाहताय विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचे आयकॉन ऑन करा आणि जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट आमच्या सर्वात पहिले आधी मिळेल। तुम्हाला आता लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत। आपण या योजनेला लाडका भाऊ योजना असे म्हणतोय तर याचे मुख्य नाव म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण असे आहे। आणि पहिला डॉक्युमेंट जे लागणार आहे तुम्हाला तुमच्याजवळ आधार कार्ड असणे गरजेचे आहे। आता आधार कार्ड हे मोबाईल नंबरशी लिंक असणे देखील गरजेचे आहे आणि तुमचा आधार कार्ड देखील अपडेट असणे देखील गरजेचे आहे, ज्यामध्ये तुमचा जन्मतारीख ही पूर्ण असावी, जसे की दिवस, महिना आणि वर्ष असे असावे। आणि आधार कार्डला हे सर्व गोष्टी असेल तर चालेल, अदरवाईज नसेल तर तुम्ही अपडेट करून घ्या आणि मोबाईल नंबर लिंक देखील करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही। आणि दुसरा डॉक्युमेंट जे लागणार आहे तुम्हाला ते आहे तुमची मार्क लिस्ट, तुमचे जे काही शिक्षण झालेले असेल त्याची मार्कशीट अर्ज करताना सोबत ठेवायची आहे। लक्षात ठेवा, शिक्षण 12वी नंतरचं असायला पाहिजे आणि 12वी पास असला तरी चालेल। याच्यामध्ये आहे 12वीचे मार्कशीट आणि 10वीची देखील मार्कशीट लागणार आहे, हे लक्षात घ्या। त्यानंतर डिप्लोमा ITI झालेलं असेल तर त्याचे मार्कशीट, तसेच ग्रॅज्युएट झालेलं असेल, पोस्ट ग्रॅज्युएट झाले असेल तर त्याची देखील मार्कशीट लागणार आहे। त्यानंतर तिसरा डॉक्युमेंट आहे बँकेचे पासबुक। जर तुमच्याजवळ बँकेचे पासबुक नसेल तर बँकेचे अकाउंट खोलून घ्या, बँकेचे डिटेल भरावं लागणार आहे आणि तिथे अकाउंट नंबर, IFSC कोड हे सर्व तिथे लागणार आहे। त्यासाठी तुम्हाला बँकेचे पासबुक देखील असणे गरजेचे आहे, तर हे लक्षात ठेवा। आणि चौथा पॉईंट आहे पास फोटो। जर तुमच्याकडे पास फोटो नसेल किंवा मोबाईलमध्ये फोटो असेल तर तो बी चालणार आहे, किंवा आपल्याला तो फोटो आपल्याला प्रोफाईलवर लावण्यासाठी फोटो लागणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि लास्ट पॉईंट जो आहे ते तुमच्याजवळ असणे खूप महत्त्वाचं आहे, याच्याशिवाय तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही। हे जे आहे हे आहे रेझ्यूम, जे काही तुम्ही नोकरीसाठीचा रेझ्यूम बनवला असेल ते रेझ्यूम देखील लागणार आहे। आणि जर तुमच्याकडे रेझ्यूम नसेल तर आपण याच्यावर देखील व्हिडिओ घेऊन येणार आहे। तर तुम्ही ही आहे एकूण 5 डॉक्युमेंट जे तुम्हाला अर्ज भरताना सोबत लागणारे आहेत। आणि रेझ्यूम जे आहे तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही अपलोड करू शकता, आणि जर नसेल तर तुम्हाला याच्यावर व्हिडिओ नक्कीच मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवर सिलेक्ट करून ऑन करा आणि अशा प्रकारचे नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे। तर यासाठी तुम्हाला टेलिग्राम लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे, याला जाऊन जॉईन करून घ्या। अशाच अपडेटसाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।